चिंतन प्रवचन क्रमांक 19 आसक्ती भाग 4. मागील प्रवचनात आपण 3 रिपूंचे निरूपण पाहिले. आता उर्वरित रिपूंचे निरूपण पाहू. 4. मद. मद याचा अर्थ आहे गुर्मी, गर्व, मस्ती, रग, माज, तोरा, चढेलपणा इत्यादी. मद कोण कशाचा बाळगेल याचा काही नेम नाही, परंतु अशाने मनुष्य स्वतःला इतरांपेक्षा काहीतरी निराळा उच्च समजतो. त्या तोऱ्यात तो सर्वांना तुच्छ समजून तो 4 जणात फटकून राहतो. कोणी धनवान असतो, त्याला पैशांची मस्ती चढते. पैसे फेकेन आणि मी काहीही मिळवीन अशी त्याची गुर्मी असते. म्हणजे त्याला वस्तूची किंमत फक्त पैशातच मोजायची सवय असते. एकदा माझ्या मित्राकडून त्याचा मित्र सीडी घेऊन गेला आणि त्याने ती सीडी हरवली. त्याबरोबर तो माझ्या मित्राला निर्विकार राहून एक नवीन सीडी देऊ लागला. म्हणजे त्या सीडीमध्ये अत्यंत दुर्मिळ असे संगीत होते, त्याची त्याला किंमत नव्हती. वर्तमानपत्राच्या रद्दीला जर 10 रुपये प्रति किलो भाव असेल, तर आध्यात्मिक पुस्तकांच्या रद्दीला 2 रुपये प्रति किलो भाव असतो. लक्ष्मी अत्यंत चंचल असते. ती केव्हा रुसून निघून जाईल याचा काही नियम नसतो. तसेच पैशांची गरज भविष्यात केव्हा कशासाठी निर्माण होईल याचाही काही भरोसा नसतो. एखाद्या अति श्रीमंत घरात दुर्धर महारोग थैमान घालतो. त्यावर उपचार करता करता संपत्ती लय व्हायला लागते. यास्तव जे काही आपल्याकडे असेल त्याची मस्ती करू नये. कोणाला त्याच्या ज्ञानाचा गर्व असतो, तो त्याचे ते पांडित्य मिरवत सर्वत्र हिंडत असतो. 4 अज्ञानी जन समोर आले आहेत, तर त्यांना 4 ज्ञानामृताचे शब्द सांगून शहाणे करावे अशा दयेने तो सर्वांजवळ बोलत असतो. जगात माझ्यासारखा ज्ञानी मीच असा त्याचा गैरसमज असतो. व्याख्यान, भाषण, कीर्तन, प्रवचन, पुराण, निरूपण इत्यादीमधून असे पंडित जनतेला ज्ञानानुरूप पाजत असतात. विद्वत्तेचे प्रदर्शन करत हिंडत असतात. मधूनमधून इंग्रजी, संस्कृत अशा सामान्यांना अगम्य असलेल्या भाषेमध्ये ते बोलत असतात. त्यातच जर एखाद्याला फपकारा करायची सवय असेल, तर मर्कटाने मद्य प्यायल्यावर तो जसा लीला करतो तशा हा लीला करतो. त्यांना भरपूर उक्त्या पाठ असतात. फक्त विद्या विनयने शोभते एवढी एक उक्ती सोडून. कोणाला त्याच्या सौंदर्याचा गर्व असतो. असा आरशासमोर स्वतःला तासनतास न्याहाळत असतो. कोणाच्या घरी गेला आणि तेथे आरसा असला तर लगेच त्यात स्वतःची छबी न्याहाळायचा मोह अशाला आवरत नाही. सौंदर्य काही काळच टिकते. वयाबरोबर ते उताराला लागते. मग नेहमी नटून थटून बाहेर जायची सवय असलेले कितीही नटले थटले तरी वार्धक्य काही लपत नाही. गायन, वादन, नर्तन, अभिनय, चित्रकला, खेळ इत्यादी अशा अनेक कला आहेत. अशापैकी कोणाला त्याच्या कलेचा गर्व असतो. परंतु सौंदर्य काय किंवा कला काय ही देहाच्या क्षमतेवर अवलंबून आहे. देह थकला की अंगामधील कला व्यक्त होत नाही. म्हणून कोणीही कशाच्याही गर्व, ताठा, माज दाखवू नये. गर्वाचे घर खाली अशी म्हणच आहे. जगात शेरात 1.25 शेर असतोच असतो. जुन्या काळामधील गोष्ट आहे. एक धनुर्विद्या शिकविणारा मोठा प्रसिद्ध गुरु होता. त्या काळी त्याच्या इतका धनुर्विद्येत तरबेज कोणीही नव्हता. त्याच्याकडे शिकून त्याचा एक शिष्य धनुर्विद्येत अतिशय तरबेज झाला. त्याची विद्या शिकून पूर्ण झाली. पुढे त्याला एका सम्राटाकडे नोकरी लागली. एके वर्षी त्या सम्राटाने धनुर्विद्येची स्पर्धा जाहीर केली. प्रथम येणाऱ्याला फार मोठ्या रकमेचे बक्षीस त्याने जाहीर केले. या शिष्याला त्याच्या कौशल्याबद्दल पूर्ण खात्री होती. बक्षिसाच्या रकमेचेही आकर्षण होते. परंतु त्याला एक गोष्ट सतावू लागली की या स्पर्धेत
आपल्या गुरुने भाग घेतला तर आपला टिकाव कसा लागणार? बराच विचार करून त्याने गुरुला ठार मारायचा बेत पक्का केला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा शिष्य गुरुच्या वाटेवर दबा धरून बसला. गुरु येताना दिसल्यावर हा शिष्य एकदम पुढे आला आणि त्याने गुरुवर निशाणा धरून बाण मारला. त्या वृद्ध गुरुच्या हातात आधाराला टेकायची फक्त एक काठी होती. ती काठी त्याने अशी काही त्या बाणावर फेकली की ती काठी आडवी झाली आणि बाणाच्या मध्यावर आपटली. त्याबरोबर त्या बाणाची दिशा उलट झाली आणि शिष्याला काही काळाच्या आत तो बाण त्याच्या छातीत रुतला. गुरु लगबगीने पुढे झाला आणि त्याने तो बाण त्याच्या छातीमधून बाहेर काढला. त्यावर रानातील एका विशिष्ट झाडपाल्याचा लेप लावला आणि शिष्याला म्हणाला, वत्सा, विद्येने माजू नको, विनम्र राहा. 5. मत्सर. हेवा, असूया, द्वेष, तिटकारा, न्यूनगंड इत्यादी या मत्सराच्या छटा आहेत. या एकमेकामधून निर्माण होतात. अर्थातच या प्रत्येकामध्ये सूक्ष्म फरक आहे, परंतु थोड्याफार फरकाने ते समानार्थी आहेत. मत्सर हा बहुतांशी नकारात्मक आहे. यामुळे त्यापासून दुःख, त्रास, पीडा, वैताग सोसावा लागतो. त्यामधून शत्रू निर्माण होतात. कलह, भांडण, वैमनस्य इत्यादींचा सामना करावा लागतो. जगण्यामधील आनंदाला विरजण लागते. आयुष्य जगताना मत्सर उद्भवण्याचा संभव असतो आणि मग त्यामधून त्याच्या अन्य छटा निर्माण होतात. म्हणून मत्सर समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे जितके काही आहे त्यापेक्षा दुसऱ्याकडे जास्त असले तर आपल्याला त्या दुसऱ्याचा मत्सर वाटू लागतो. आपल्याकडे त्याच्यापेक्षा कमी आहे याचे आपल्याला दुःख होते. आपण आपल्या जागी छान जगत असतो, परंतु या तुलनेमुळे आपण बसल्या जागी दुःखी होतो. हे विनाकारण असते, कारण प्रत्येकजण त्याच्या संचिताप्रमाणे ज्याचा तो जगत असतो. याचा कोणाशी काहीही संबंध नसतो. यात आपले काही हिरावले जात नसते. तरीही काहीही कारण नसताना आपण आपली तुलना दुसऱ्यांजवळ करत असतो. अशा वेळी त्या दुसऱ्याला याचा पत्ताही नसतो, परंतु आपण मात्र आपले स्वास्थ्य हरवून बसतो. दुसऱ्याकडे असलेले आपल्याकडे नसले की आपल्याला कमीपणाची भावना निर्माण होते. त्या दुसऱ्याचा मत्सर वाटू लागतो. वास्तवात काहीही कारण नसते, कारण ज्याने त्याने मिळवलेले असते. यात आपल्याकडे जे आहे त्यात काहीही कमतरता झालेली नसते. यामुळे याचा आपल्याला त्रास होण्याचे जराही कारण नसते, परंतु विनाकारण आपण आपली तुलना इतरांजवळ करत असतो. आपणच आपल्याला दुःख होईल याची तजवीज करतो. इतरांकडे असलेले आपल्याकडेही असते, त्यामुळे आपली गरज व्यवस्थित भागत असते. यात कोठे काही कमी नसते. आपण आनंदात याचा वापर करत असतो, परंतु एक दिवस आपल्या लक्षात येते की आपल्याकडे असलेले इतरांपेक्षा कमी प्रतीचे असते. आपल्याकडे गाडी आहे, परंतु ती इतरांपेक्षा छोटी आहे, लांबलचक नाही, किंवा त्या अमुक कंपनीची नाही. झाले, लगेच आपल्या दुःखाला सुरुवात झाली. काहीही कारण नसताना बसल्या जागी आपल्यात इतरांबद्दल असूया निर्माण होते. आपल्याला न्यूनगंडाने पछाडते. मग कोणीही न विचारता आपण सांगू लागतो, अहो, आम्हाला मोठ्या गाडीची गरजच नाही. घ्यायची झाली तर 1 मिनिटात घेऊ शकतो, परंतु घरी आहेत कोण त्यात बसायला? आमचा मुलगा अमेरिकेला आहे, त्याच्याकडे अमुक गाडी आहे, वगैरे वगैरे. कोणाला 50व्या वर्षी नोकरीमध्ये बढती होऊन मोठ्या अधिकाराची जागा मिळते, पगारही वाढतो, कंपनीची गाडी, ड्रायव्हर वगैरे इतर गोष्टी मिळतात. आता यात आपला काही संबंध आहे का? आपल्याला निवृत्त होऊन 10 वर्षे झालेली असतात, परंतु कोणीही न विचारता शेजारी पाजारी आपण लगेच सांगायला सुरुवात करतो. आणि हे सांगणे विंग्रजीत असते बरं का.
When I was working in Aflatun company, at the age of 30, I was promoted as area manager and was having Fiat car driver plus perquisites वगैरे वगैरे. या मत्सरामुळे विनाकारण आपण आपले स्वास्थ्य बिघडवून बसतो. काही प्रसंगी इतरांजवळचे चांगले संबंध बिघडतात, क्वचित शत्रुत्व येते. यात आपल्याला मानसिक त्रास होतो. मी तर एक जण असे पाहिले आहेत की त्यांना वरच्या अधिकाराची जागा मिळाली नाही म्हणून निवृत्त झाल्यावरही पुढे जीवित असेपर्यंत ते ही गोष्ट विसरू शकत नव्हते. मत्सर दिसून येत नाही. एखाद्याला त्याच्याबद्दल दुसऱ्याला मत्सर वाटत आहे याचा त्याला पत्ताही नसतो. तो नेहमीप्रमाणे सहजच त्याच्याजवळ मोकळेपणाने बोलत असतो आणि हा मनामधून संकोच वाटून कसनुसा चेहरा करून ओढून ताणून चेहऱ्यावर हास्य आणत बोलत असतो. त्या समोरच्याला कळत नाही की याला नेमके झाले तरी काय आहे. यास्तव कधीही इतरांकडे पाहून आपण जगू नये. आपल्याला नियतीने जे काही दिले आहे ते गरजेपेक्षा जास्त असून तेच आपल्या सदानंदी जीवनासाठी पर्याप्त आहे. इतरांकडे जे आहे त्याचा आपल्याशी संबंध जोडू नये. उलट कोणाकडे काही असेल तर त्याबद्दल आनंद व्यक्त करावा, त्याच्या आनंदात सहभागी व्हावे. 6. माया. माया याचा अर्थ जे नाही त्याच्या आभासाला सत्य मानणे. मूलतः येथे परमपोकळी आणि त्याची परमशक्ती हेच एकमेव सत्य आहे. ही परमपोकळी अमर्याद असल्यामुळे त्याला आपल्या ऋषीने ब्रह्म असे नाव दिले आणि त्यामधील परमशक्तीला आत्मा असे नाव दिले. या आत्मपरब्रह्मामध्ये ध्वनी, वायू, तेज, चैतन्य, प्राण, ऊर्जा, प्रकाश ही सप्त ब्रह्मतत्वे मूलतःच आहेत. वायू, तेज, चैतन्य, प्राण ही परमतत्वे स्वस्थ, स्थिर, स्थित असू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यात स्वभावतःच सतत चळवळ वळवळ होत होती. यामधून एका क्षणी परमदिव्य विस्फोट होऊन त्यामधून ओम असा परमध्वनी झाला. आत्मपरब्रह्म ध्वनिरूपाने प्रथमच व्यक्त झाले. त्याबरोबर अन्य परमतत्वे ब्रह्मांडामध्ये प्रथमच व्यक्त झाली. यामधून परमतेजाचे महातप्त गोळे ब्रह्मांडामध्ये पसरले. ते स्वतःसह आपल्या निर्माणासभोवती आकृष्ट होऊन फेरे घेऊ लागले. यथाकाळी ते थंड झाले. यालाच आपण विश्वे असे म्हणतो. या विश्वांमध्ये सप्तब्रह्मतत्वांमुळे पंचमहातत्वे निर्माण झाले. त्यामधून येथे विविध चल, अचल, सर्जीव, निर्जीव असे वस्तुजगत निर्माण झाले. परंतु हे वस्तुजगत काही कालावधीनंतर नष्ट न होता त्याच्या निर्माणात लय होते आणि त्यापासून नवीन वस्तुजगत निर्माण होते. याचा अर्थ मूलभूत सूक्ष्मातिसूक्ष्म, अदृश्य, अरूप, अव्यक्त, असीम, निराकार, निरावयव, निर्विकारी असलेल्या आत्मपरब्रह्मामधील सप्तब्रह्मतत्वांना, विश्वांचा, त्यामधून पंचमहातत्वांचा, त्यामधून विविध विचित्र वस्तुजगताचा आकार विकार प्राप्त होऊन त्याला व्यक्त, दृश्य, रूप प्राप्त झाले. अशा प्रकारे सूक्ष्माहून जड, अदृश्यामधून दृश्य, अरूपामधून रूप, अव्यक्तामधून व्यक्त, असीमामधून सीमित, निराकारामधून आकार, निरावयामधून अवयव, अविकारामधून विकार निर्माण झाले. हे सर्व मूलभूत तत्वांच्या बरोबर विरुद्ध आहे. यामुळे हे सर्व काही कालावधीच त्यांचे स्थित्यंतर धारण करू शकते. यथा कालावधी यामधील प्रत्येक निर्माण त्याच्या निर्माणात लय होते. परंतु चैतन्य, प्राण, ऊर्जा यामुळे त्यामध्ये पुन्हा निर्मिती होते आणि असे अनंत काळापासून अनंत काळ सुरूच राहणार आहे. म्हणून या मूलभूत तत्वांच्या विरुद्ध झालेले हे निर्माण कायम, टिकाऊ, शाश्वत नाही. ते काही काळाकरिता भासमान झालेले आहे. यास्तव जे मुळातच नाही त्याचा हा सर्व आभास आहे. परंतु त्याच्या नित्य उपयुक्ततेमुळे, प्रत्यक्ष वापरामुळे
ते सत्य वाटते यालाच माया असे म्हणतात. हे असे तमाम वस्तुजगत सप्तब्रह्मतत्वांमधून म्हणजेच आत्मपरब्रह्मामधून निर्माण झाले आहे. ते जरी कालाधीन भासमान लय होणारे असले तरीही ते आत्मपरब्रह्मामधून निर्माण झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. यामुळे मायासुद्धा आत्मपरब्रह्मामधूनच निर्माण झाली आहे असेच म्हटले जाते. तेथून ती मनाला भौतिक वस्तुजगताकडे आकृष्ट करते, भौतिक उपभोगांना प्रवृत्त करते. ती सतत सजीवांच्या अंतःकरणात औषात्म्याजवळ वास्तव्य करते. यास्तव अनेक जणांनी तिला आत्मपरब्रह्माची भार्या असे म्हटले आहे. भौतिक वस्तुजगत सजीवांना देह जीवित सुदृढ कार्यक्षम ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. तसेच कर्मयोग करायला भौतिक वस्तुजगत अत्यावश्यक आहे. यासाठी सजीव भौतिक वस्तुजगताकडे आकर्षित होणे आवश्यक आहे. एरवी ते वस्तुजगताचा उपभोग घेणार नाहीत. याचे ज्ञान सर्वसाधारणपणे मानवाला नसते. या अज्ञानामुळे मानव या सर्वाला सत्य, शाश्वत, कायम टिकाऊ असे मानतो. याप्रमाणे तो प्रत्यक्ष व्यवहार करतो. वास्तवात हे सर्व कालाधीन, भासमान, मायावी आहे. यामुळे त्याचा व्यवहार टिकत नाही. यामधून माणसाला दुःख होते. इमारत बांधली की ती वंशपरंपरागत कुटुंबियांच्या मालकीची होते. ती इमारत काही शेकडा वर्षे टिकते आणि एक दिवस कोलमडते. कपडे जीर्ण होतात, वापराच्या लायकीचे राहत नाहीत, फाटतात. अन्न फार अल्पकाळ टिकते, नंतर ते खाण्याच्या लायकीचे राहत नाही. कारण तमाम वस्तुजगत कालाधीन, भासमान, मायावी आहे. याच्या अज्ञानामुळे यामधून माणसाला दुःख होते. मानवासह सर्व प्राणी जन्माला येतात आणि मृत होतात. याला कोणाचाही अपवाद नाही. नाती निर्माण होतात, मानली जातात आणि विसरली जातात. पोटची मुले आपण वृद्ध झाल्यावर विचारत नाहीत. बेवारस असल्यासारखे वृद्धाश्रमात भरती करतात. जवळ राहिली तर मारझोड करतात. कोणी रस्त्यावर फेकून देतात. येथे कोणीही कोणाचा नाही. आपण एकटे जन्माला येतो, एकटेच मृत होतो आणि येथून एकटेच जातो. यास्तव या मायावी जगतात सर्वांच्याच असूनही त्यात न गुंतता एकट्याने जगावे. यासाठी मायेचा दुस्वास न करता, तिचा उपभोग न घेता योग्य उपयोग करावा. हरिओम.